नमस्कार मित्रांनो, तू हे रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मामा अर्णवला म्हणत असतो, की मला कळत नाहीये, हे सगळं सत्य आपल्याला समजलंय, पण ईश्वरी तिला हे सगळं सत्य समजायला हवंय. कारण ईश्वरी त्या नराधमाच्या तावडीत आहे आता. किती काही झालं तरीही सत्य तिला सांगायला हवंय. तेव्हा मग तो म्हणतो, की "हो, मामा ते सत्य सांगायलाच मी तिच्याकडे खरं तर गेलो होतो." मग तो विचारतो, की "काय झालं?" त्यावर अर्णव सांगतो, की "मी तिच्या दरवाजापर्यंत पोहोचलो आणि मला अचानक ताईचा कॉल आला आणि तिने मला इथे अर्जंटली बोलावून घेतलं. त्यामुळे मला तिला काहीही सांगता आलं नाही आणि मला भीती वाटत होती. जर ताईला तो काही करत असेल तर म्हणून मी इथे धावत आलो. परंतु मला तिला सांगायलाच हवं." तेव्हा मामा म्हणतो, की "हो, अर्णव तिला सगळं खरं खरं सांगून टाक. काही झालं तरीही त्या नराधमाबद्दल तिला समजलंच पाहिजे. आणि हो, तिला अगदी विश्वासात घेऊन सगळ्या गोष्टी नीट समजावून सांग तू. सगळं काही व्यवस्थित होईल, काळजी करू नकोस." त्यावेळेला आता मामाला तो सांगतो, की "बरं मामा, मी एक गॅजेट ऑर्डर केलं आहे. ते आल्यावर त्याची प्लेसमेंट व्यवस्थित कर." त्यावर मामा म्हणतो, की "ठीक आहे, हरकत नाही आणि तूही तिला व्यवस्थित सगळं सांग." असं म्हणून मामा तिथून निघून जातो. आणि त्यानंतर आता अर्णव विचार करत राहतो, की मला कशाप्रकारे ईश्वरीला सांगितलं पाहिजे आणि त्याचंच टेन्शन त्याला येत असतं. तर इथे राकेश हा घरभर फिरतो आणि विचार करतो, की आता हा अर्णव तर इथे घरात नाही. याचा अर्थ तो ईश्वरीला सगळं सांगायला गेलेला असणार आणि तसंही माझी बायकोही आता झोपली आहे. मग चला एक काम करूया, होणाऱ्या बायकोला जरा फोन लावूया, बघूया काय करते ती. मग ईश्वरीला तो कॉल लावत असताना ईश्वरी अगदी गाढ झोपलेली असते आणि म्हणूनच आता तो कॉल लावायला घेतो. तेव्हा ईश्वरी उठते आणि फोनचा आवाज आल्यामुळे तिची झोप जराशी डिस्टर्ब होते आणि ती फोन घ्यायला जाते. त्याच वेळेला आता तिला राकेश म्हणतो, की "हॅलो ईश्वरीजी, काय झालंय? कुठे आहात तुम्ही?" ते ईश्वरी म्हणते, की "राकेशजी, घरीच आहे मी." तेव्हा तो म्हणतो, की "काय हो, तुमचा आवाज असा काय झाला?" तेव्हा ती म्हणते, की "खरं तर माझी तब्येत ठीक नाही आहे." मग तो म्हणतो, की "काय झालं?" अगदी मोठ्याने पॅनिक होऊन तो विचारायला लागतो. त्यावेळेला ईश्वरी सांगते, की "खरं तर मला बुखार आला होता, पण काळजीची कारण नाही. मी डॉक्टरांकडून औषध घेऊन आली आहे आणि आरामच करत होते." तेव्हा समोरून सुप्रिया कपड्यांच्या घड्या करत येत असते आणि म्हणते, की "कोण गं?" तेव्हा ती "राकेशजी आहेत," असंच खुणावून सांगते. "मग बोल बोल," असं सुप्रिया पण तिला बोलते. ईश्वरीला आता तो म्हणतो, की "असं कसं? असा कसा ताप आला तुम्हाला ईश्वरीजी?" तेव्हा मग ती म्हणते, की "अहो, काळजीचं काही कारण नाही आहे. मी आरामच करते साधा व्हायरल ताप आहे, होईल तो बरा." तेव्हा राकेश म्हणतो, की "नाही, नाही ईश्वरीजी, आता ना खरं तर माझं इथे मनच लागणार नाही आहे. त्यामुळे मी तुम्हाला भेटायला येतच आहे." तर त्यावर आता ईश्वरी ही म्हणत असते, की "बरं ठीक आहे." मग त्यानंतर इथे अर्णव हा घाईघाईमध्ये ईश्वरीच्या दुकानाच्या बाहेर गाडी लावतो आणि धावत-धावत आतमध्ये येतो आणि आल्यानंतर विचारतो, की "मिस इंदौर कुठे आहे?" तेव्हा ती म्हणते, की "अरे अर्णव सर, तुम्ही?" तेव्हा तो सांगतो, की "हो, मिस इंदौर कुठे? मला जरा तिला भेटायचं होतं म्हणून मी आलो होतो." तेव्हा ती म्हणते, की "नाही, ईश्वरी तर इथे आलेली नाही आहे." मग आता लगेच नमो म्हणते, की "तुमचं आज भेटायचं वगैरे ठरलं होतं का? इशूने काहीच सांगितलं नाही." त्यावर तो सांगतो, की "नाही, असं भेटायचं वगैरे काहीच ठरलेलं नव्हतं. ॲक्च्युली मला जरा मिस इंदौरशी महत्त्वाचं बोलायचं होतं म्हणून." मग ती सांगते, की "ॲक्च्युली काय झालं आहे, तिला ना ताप आला आहे, म्हणून घरी औषध घेऊन आराम करते ती." तेव्हा तो म्हणतो, की "व्हॉट? म्हणजे काही डेंजरस किंवा काही सीरियस तर नाही आहे ना?" तेव्हा ती म्हणते, की "नाही, असं काही नाही आहे. फक्त तिला मामूनी जरासा ताप आला होता, तर ती आराम करते बस आणि तिला डॉक्टरांनी आराम करायला सांगितला आहे." मग तो आता विचार करतो, की काय करू मग आता? मग ती म्हणते, की "नाहीतर तुम्ही एक काम करा ना अर्णव सर, तुम्ही घरी जा आणि ईश्वरीला भेटा. काय आहे ना, घरी जाऊन तिला भेटलात की तिला बरं पण वाटेल." त्यावेळेला अर्णव म्हणतो, की "हो, तुझं बरोबरच आहे." त्यावर आता ती सांगते, की "कसं आहे ना, असं असेल तर तिला पण अगदी VIP असल्यासारखं फील होईल, की कोणीतरी मला भेटायला आलं म्हणून." तेव्हा अर्णव म्हणतो, की "बरं, ठीक आहे, मी जातो, भेटतो तिला." तेव्हा नम्रता म्हणते, की "बरं, ठीक आहे, चालेल, बाय, जावा." असं म्हणून जायला सांगते आणि अर्णव पुन्हा एकदा घाईघाईने गाडी काढतो आणि ती गाडी काढत असताना आता ईश्वरीला कधी एकदा भेटतोय असं त्याला झालेलं असतं आणि तो अगदी जोरात गाडी चालवत असताना समोरून खड्डा असतो. त्या खड्ड्यातला चिखल हा संजयच्या शर्टवर लागतो आणि "अरे ए नालायक माणसा!" असं तो ओरडतो. अर्णव रागानेच काचेमधून त्याच्याकडे बघत असतो आणि त्याने तसा आवाज दिल्यामुळे त्याला खूपच राग आलेला असतो आणि गाडीमधून लगेचच अर्णव खाली उतरतो आणि उतरल्यानंतर रागानेच तो संजयकडे बघत असतो. त्याचबरोबर इथे आता
लगेच राकेश म्हणतो की ईश्वरीजी, मला ना खरंच आता राहवत नाही आहे. मी तुम्हाला भेटायलाच येणार होतो. परंतु मला एक आणखी विषय काढायचा होता. तो म्हणजे लग्नाचा मुहूर्त कधीचा काढूया म्हणताय? मला असं झालं ईश्वरीजी, की कधी एकदा लवकरात लवकर आपण लग्नाचा मुहूर्त काढतोय. लवकरचाच मुहूर्त बघितला पाहिजे ना, असं तो बोलायला लागतो. त्यावेळेला आता लगेच ती म्हणते की म्हणजे राकेशजी काय ना, लग्नाच्या मुहूर्ताबद्दल ते सगळं खरं तर आपले घरचेच ठरवतील ना, की मुहूर्त कधीचा असेल आणि काय. त्यांच्यामध्ये जशी काही बोलणी होतील, तेव्हा ते आपल्याला सांगतीलच, की मुहूर्त कधीचा करायचा आहे वगैरे. तेव्हा मग तो म्हणतो, की "हो ईश्वरीजी, म्हणजे मला तुम्ही खरं-खरं सांगा, की खरं तर लग्नाची घाई तुम्हाला नाही आहे का? म्हणजे तुम्हाला लग्न पुढे ढकललं पाहिजे असं वाटतंय का? किंवा तुम्हाला हे लग्न लवकर करायचं नाही आहे अशी इच्छा आहे का?" असं पटकनच तो तिला बोलण्यामध्ये अडकवतो. त्यावेळेला त्या ईश्वरीला असं बोलल्याबरोबर काहीच सुचत नाही. ईश्वरी म्हणते की नाही, म्हणजे राकेशजी माझ्या म्हणण्याचा तसा अर्थ नव्हता. ॲक्च्युली काय लग्नाचं सगळे मोठे घरचेच बघतात ना, म्हणजे म्हणूनच मी असं बोलले, बाकी काही नाही. तेव्हा आता लगेच तिच्याकडे सुप्रिया बघायला लागते, कारण लग्नाच्या मुहूर्ताबद्दल तो घाई करत आहे हे तिच्या लक्षात आलेलं असतं. राकेश म्हणतो की नाही, म्हणजे आपल्याला आता घाई करायलाच हवी. म्हणजे काही हरकत नाही आहे ना. ॲक्च्युली तुम्हाला असं वाटत असेल ईश्वरीजी, की मी इतकी घाई का करतोय? परंतु मला खरंच असं झालं आहे, की कधी एकदा आपलं लग्न होतं आहे. कारण ना मला असं लांब-लांब राहणं आणि तुमच्यापासून असं दूर राहणं पसंतच होत नाही आहे. किती काही झालं तरीही माझा हा एकटेपणा त्यामुळे मला जास्त त्रास होतो आणि असं वाटतं, की कधी आपलं एकदा लग्न होतं आहे. असंच मला वाटत राहतं, बाकी काही नाही. आणि म्हणूनच लवकरात लवकरचा लग्नाचा मुहूर्त बघितला पाहिजे, अशीच माझी इच्छा आहे, असं आता बोलून ती दाखवते. आणि मग असं बोलल्यानंतर ईश्वरीला जरा धक्काच बसतो, की ह्याचं चाललंय तरी काय? म्हणजे या लग्नाला इतकी घाई का बरं करतोय? असा प्रश्न तिला पडलेला असतो. त्यावेळेला मग राकेश म्हणतो, की "बरं ठीक आहे ईश्वरीजी, मी घरातल्यांशी बोलून घेतो." मग ती म्हणते, की "हो, तुम्ही या आणि मग घरातल्यांशी बोलून घ्या." असं बोलून आता तीही फोन ठेवून देते आणि राकेश मनातच विचार करतो, की "घे, आता ईश्वरी तुझ्याशी अर्णव बोलायला येणार तरीही तू त्याच्याशी बोलणार नाहीस आणि असं काही केलं आहे ना मी अर्णव, की तुझं अजिबातच आता ईश्वरी ऐकूनच घेणार नाही." आणि म्हणूनच तो म्हणतो, की "चला आता जावई बापूंना असं काहीतरी पाठवूया, जेणेकरून सगळ्या गोष्टींची वाट लागून जाईल आणि हा अर्णव सगळ्या बाजूने त्याची कोंडी होईल, त्याचं कोणीच ऐकणार नाही." असं प्लॅनिंग आता राकेशच्या डोक्यामध्ये सुरूच असतं. म्हणून तो मोबाईल घेतो आणि एक व्हिडिओ हा संजयच्या मोबाईलवरती पाठवून देतो आणि नंतर मग म्हणतो, की "चला फायनली आता माझं इथलं काम झालेलं आहे. आता काही कर अर्णव, पण तुझं कोणीही ऐकायला तयार होणार नाही." असं तो बोलून दाखवतो. त्यानंतर आता राकेश हा पूर्ण यशस्वी होत असतो. अर्णव गाडीच्या बाहेर उतरून संजयला बोलतो, की "नालायक माणूस कोणाला म्हणालात?" तेव्हा संजय म्हणतो, की "कोणाला म्हणजे? तूच उडवलास ना माझ्या अंगावर चिखल, मग तुलाच म्हणालो." तेव्हा अर्णव म्हणतो, की "ही काही पद्धत आहे का?" तेव्हा मग संजय म्हणतो, की "मग तुझी ही काही पद्धत आहे का? अरे गाडी चालवताय की विमान चालवताय? रस्त्यावरची माणसं तुम्हाला दिसेनात की काय? असा चिखल उडवताना काहीच कसं वाटलं नाही तुला?" तेव्हा मग अर्णव म्हणतो, की "चुकून उडाला आहे." तेव्हा मग तो म्हणतो, की "खरंच आईबापांची काही शिस्त असते काय माहिती." तेव्हा अर्णव म्हणतो, की "एक मिनिट, बापावर वगैरे जायचं नाही हां, पहिलेच सांगतोय मी. उगीच नको ते बोलायला जाऊ नका तुम्ही. तुमच्या वयाचा मान ठेवतोय मी बस." तेव्हा मग तो म्हणतो, की "मला उशीर होतोय, आय इन हरी." तेव्हा मग तो म्हणतो, की "मग आम्ही काही रिकामटेकडे इथे रस्त्यावर चालतोय का? म्हणजे तुमच्याकडे गाड्या आहेत म्हणजे तुम्ही मोठे अमीर आणि तुम्ही मोठे बिझी आणि आम्ही काय, आम्ही रस्त्यावर चालणारे रिकामटेकडे वाटलं का? आणि या माझं झालेलं नुकसान ते कोण भरून देणार आहे? हे माझे खराब झालेले कपडे." तेव्हा मग आता लगेच तो म्हणतो, की "ठीक आहे, तुझे कपडे खराब झालेत ना, हे घे, हे घ्या पैसे आणि ड्राय क्लिनिंगला टाका कपडे, पण मला जाऊ द्या प्लीज." तेव्हा तो आता पैसे रागानेच त्याच्या हातात पुन्हा देतो आणि म्हणतो, की पैशाचा माज कोणाला दाखवतोस? तुझ्याकडे पैसेवाला आहेस, गाडी आहे म्हणजे काय तू सगळं विकत घेतलं असंच समजायचं का? आणि तुम्हाला काय वाटतं, एका सॉरीने तुम्ही सगळं काही विकत घेऊ शकता का? अजिबात नाही. हे सगळं मी ऐकूनच घेणार नाही आहे. आणि खरंच तुझ्या या वागण्यावरून दिसून येतं, की खरंच काय आहेस आणि काय नाही ते. तुम्हाला वाटतं पैशाने तुम्हाला सगळं खरेदी करता येईल, परंतु माणसाचा गेलेला वेळ येतो का? खरंच तुम्हाला ना, तुम्ही नमुने आहात, अगदी नमुने. पैसेवाले, बिघडलेले लोक तुमच्यासारखेच असावेत कदाचित, असं मी ऐकत आलेलो. आणि हो, मला तर वाटतंय, की आईने काही संस्कार केलेले नसतील. त्यावर तो चिडतो आणि म्हणतो, की "एक मिनिट, आधी सांगितलं ना, आईचं अजिबात नाव काढायचं नाही आणि आईचे संस्कार तर अजिबात काढायचं नाही. कधीचं सांगतोय, की मला उशीर होतोय, तरी तुला समजायचं नाव नाही आहे.
तेव्हा तो म्हणतो की हो हो, आता तुझा खरा चेहरा माझ्यासमोर आला. बरोबर, म्हणजे आतापर्यंत तू मला अहो-जाओ बोलत होतास, रिस्पेक्ट देत होतास, पण परत आता लगेच स्वतःची लायकी दाखवलीस तू आणि आईचे संस्कार बरोबरच आहेत. तेव्हा मग तो पुन्हा म्हणतो की "1 मिनिट, मी सांगितलं होतं आईचं नाव काढायचं नाही. अजिबात नाही काढायचं आईचं नाव. नाहीतर मी तुमच्या वयाचा मान विसरून काय करेल ना, हे मलाही माहिती नाही आहे." त्यावेळेला मग आता त्याला लगेच तो बोलतो की "अच्छा, म्हणजे तुमच्या लक्षात येतंय तुम्ही काय बोलताय ते. माझ्या वयाचा मान काढताय. एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीही काही झालं पुन्हा मला तोंड दाखवू नका. नाहीतर लक्षात ठेवा मी काय करू शकतो ते. तेव्हा आता निघ निघ चल, असं तो त्याला बोलायला लागतो. आणि अर्णव म्हणतो की हो, जातोय मी. आणि मग त्यावर संजय पुन्हा चिडतो आणि म्हणतो की आता भेटलायस, पुन्हा मला कधी परत भेटू नको. असं म्हणून तो त्याच्यावरती आता भयंकर चिडलेला असतो. अर्णव देखील आता खूप घाई असते म्हणून तिथून निघून जातो आणि गाडीमध्ये बसतो. गाडीमध्ये बसल्यानंतर संजय तिथेच उभा राहून त्याच्याकडे रागाने बघत असतो. आता राकेशने फोन ठेवल्यानंतर ईश्वरी जराशी गोंधळलेली असते. तेव्हा सुप्रिया विचारते की "काय गं इशू, काय झालं? अगं तू इतकी टेन्शनमध्ये काय आहेस? आणि राकेशजीच होते ना? काय बोलत होते ते?" तेव्हा ईश्वरी म्हणते की "अगं आई, राकेशजी लग्नाच्या मुहूर्ताबद्दल बोलत होते. खरं तर सुरुवातीला माझ्या तब्येतीची चौकशी केली त्यांनी आणि लग्नाच्या मुहूर्ताचं बोलत होते." मग सुप्रिया विचारते की "काय?" तेव्हा ती सांगते की "लग्नाचा मुहूर्त लवकरचाच काढूया," असं काहीतरी म्हणत होते ते. म्हणजे लवकरात लवकर लग्नाचा मुहूर्त काढला की सगळं करायला मोकळं म्हणून. मग त्यावर आता लगेच ती म्हणते की "काय लग्नाचा मुहूर्त लवकर काढून मला ना आता त्यांचं वागणं जरा वेगळंच वाटतंय," असं सुप्रिया बोलून दाखवते. कारण ते हे लग्नाची इतकी घाई काय करताय समजत नाहीये. कारण का माहिती आहे, आतापर्यंत आपण राकेशजींचा स्वभाव शांत आणि संयमीच बघत आलोय. प्रत्येक गोष्टीत ते अगदी विचाराने वागत असतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीत काहीतरी त्यांच्या बोलण्याच्या मागे अर्थ असतो, शांतता असते. परंतु आता लग्नाचा विषय निघाला, तर त्यांची इतकी घाई का होते, मला तेच समजत नाहीये. म्हणजे जर या गोष्टीमुळे जर काही प्रॉब्लेम झाला तर मला असंच वाटतंय, की लग्नाबद्दल ते इतकी घाई का करतायत? त्या दिवशीही त्यांच्या बोलण्यात जाणवलं मला आणि आताही तू बोलतीयेस तर तेच. तेव्हा मग ईश्वरी म्हणते, की "हो, ॲक्चुअली आई मी पण बोलून दाखवत नव्हते, परंतु मला पण त्यांचं आताचं जे काही बोलणं होतं ना, ते जरा अजीबच वाटत होतं. म्हणजे काहीतरी वेगळंच, जेणेकरून ते लग्नाची इतकी घाई काय करतायत, ते मला समजूनच येत नव्हतं. परंतु खरंच काय करावं ते मलाही समजत नाहीये." असं ती बोलून दाखवत असते. पण मला असं वाटतंय, की कदाचित त्यांना लग्नाची घाई याच्यासाठी लागली असेल, की त्यांना असं वाटत असेल, की त्यांचा एकटेपणा कदाचित एकटे आहेत म्हणून लग्नासाठी घाई करत असतील. म्हणूनच मला असं वाटतंय, की त्यांना या गोष्टीची घाई असेल. ठीक आहे, बघूया. परंतु मी त्यांना सांगून टाकलंय स्पष्टपणे, की घरातल्या मोठ्यांशी बोलायला हवं या बाबतीत आणि म्हणूनच ते येतील तेव्हा तुम्ही त्यांच्याशी काय ते बोलून घ्या, असं ईश्वरी सरळ सांगून टाकते. त्यावेळेला आता संजय ऑफिसमध्ये येतो. मग नम्रता म्हणते, की "बाबा, अहो, ही काय हालत होऊन गेली तुमची? हे सगळं कसं काय चिखल उडाला?" तेव्हा मग तो म्हणतो, की "होता एक मूर्ख माणूस रस्त्यावर. माहिती आहे ना, गाड्या म्हणजे त्यांना विमान चालवल्यासारखेच वाटते आणि म्हणूनच तसा चालवत होता तो." तेव्हा आता लगेच ती म्हणते, की "बाबा, एक काम करते, मी नॅपकिन आणून देते." आणि ती आतमध्ये जाते. त्यावेळेला आता संजयच्या मोबाईलमध्ये ईश्वरीचा तो व्हिडिओ येतो. जो व्हिडिओ हा ऑफिसमध्ये काढलेला असतो, म्हणजेच अर्णवचा आणि ईश्वरीचा. तेव्हा तो म्हणतो, की "नाही, आता काही झालं तरीही हाच होता ना तो माणूस." म्हणून तो पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघतो. तेव्हा आता ईश्वरीच्या ऑफिसमधला तो व्हिडिओ पाहून तो म्हणतो, की "अच्छा, म्हणजे हाच तो नराधम होता, जो ईश्वरीचा ऑफिसचा बॉस आहे? नाही, याच्यामुळेच मला इंदोर सोडावं लागलं होतं. याला मी आता सोडणार नाही आहे. याला मी बघतोच." असं म्हणून आता तो घरी जाण्यासाठी म्हणून तयारी करत असतो. त्याच वेळेला आता नमू नॅपकिन आणून देते आणि म्हणते, की "बाबा, हे घे नॅपकिन." त्यावर संजय म्हणतो, की "नको, आता मला हे नॅपकिन वगैरे काही नको. आता मी घरीच जाऊन बघतो मला काय करायचं आहे ते." असं म्हणून तो आता चिडलेला असतो आणि सगळ्या वस्तू पुन्हा घेऊन घरी निघालेला असतो. नमू म्हणते, की "बाबा थांबा, ऐका तरी माझं." परंतु तो म्हणतो, की "नाही, नाही, मी आता निघतो." असं म्हणून संजय आता सरळ ईश्वरीला भेटण्यासाठी घरीच निघालेला असतो. नंतर आता मामा हा अंजलीच्या रूममध्ये येतो. कोणी नाही हे बघून हळूच रूममध्ये शिरतो आणि दरवाजा बंद करतो आणि जे काही अर्णवने गॅजेट मागवलेलं असतं ते त्याला रूममध्ये ठेवायचं असतं व्यवस्थित, कोणालाही न कळू देता. म्हणून त्याची ती सगळी धडपड सुरू असते. त्यावेळेला आता तो रूममध्ये येतो आणि इकडे-तिकडे बघू लागतो आणि बघत असताना आता तो चिप बघतो आणि म्हणतो, की "आता मला हे सगळं व्यवस्थित कुठेतरी लावून ठेवलं पाहिजे. या राकेशचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा आहे." म्हणून मामा जागा शोधायला लागतो, की कुठे मला हे ठेवता येईल बरं? म्हणून तो सगळ्या गोष्टी चेक करू लागतो. म्हणजेच
सिटिंगच्या एरियाच्या मागे म्हणजेच टेबलच्या मागे ठेवायला लागतो, परंतु तिथून ते दिसणार हे त्याच्या लक्षात येतं. नको, इथे नको. म्हणून आता तो दुसरीकडे बघायला लागतो जागा. तेव्हा मग टेबलच्या जवळ जिथे सगळे स्टॅच्यू वगैरे किंवा शोभेच्या वस्तू ठेवलेल्या असतात, त्या वस्तूंच्या इथे तो ठेवायला बघतो. आणि तिथे ठेवायला बघत असताना पुन्हा त्याच्या लक्षात येतं की नको, इथेही नको. म्हणून तो आता आजूबाजूला बघायला लागतो. तर तिथे एक स्टॅच्यू ठेवलेला असतो. तिथेही त्याला दिसेल अशी शंका येते. म्हणून तो ड्रॉवर बिवर कशातही ते न ठेवता आता अंजलीचं जे ड्रॉवर असतं आणि जिथे राकेशचा आणि अंजलीचा फोटो असतो, त्या फोटोच्या मागे विचार करतो की तिथे ठेवूया का? परंतु तिथेही ठेवायला काही मार्ग नसतो. मग तो विचार करतो की लॅम्पच्या इथे व्यवस्थित लपवून ठेवतो, म्हणजे मला त्याला कुणाला काही दिसणार नाही. आणि पटकन तो लॅम्पच्या तिथे एक कॉर्नर असतो, तिथे त्या कॉर्नरच्या इथून तो ती गॅजेट लपवून ठेवण्याच्या चिप छोटीशी लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. राकेशला आता कळणार नाही हे मामाला लक्षात येतं आणि म्हणूनच तो व्यवस्थित ठेवून हात बाहेर काढतो. तेव्हा मामा तिथेच पाठमोराच उभा असतो. राकेश येतो. राकेश आता आतमध्ये आल्याबरोबर तो घाबरतो की काय, मामा तुम्ही इथे, असा आवाज दिल्याबरोबर जरासा मामा घाबरतो. कारण राकेशने हे बघितलं की काय असा विचार मामाच्या डोक्यात पटकन येतो. म्हणून आता मामा असा हळूच आवाज दिल्याबरोबर मामा घाबरतो आणि दचकूनच तो मागे बघतो. आणि मागे बघितल्यानंतर आता त्याला लक्षात येतं की राकेश आलेला आहे. याने काही बघितलं तर नसेल याची भीती त्याला वाटत असते. मग मामा पुढे येतो आणि राकेशही त्याच्याजवळ हळूच येतो आणि बघतो तर अंजली झोपली आहे. मग त्याला मामाला तो विचारतो की मला सांगा, तुम्ही इथे आता यावेळेला काय करताय रूममध्ये कोणीही नसताना? तेव्हा मामाच्या लक्षात येतं की काय सांगू मी. मग आता लगेच मामा म्हणतो की तसं नाही, ॲक्च्युली मी अंजलीला भेटायला आलो होतो. तिची तब्येत कशी आहे ते बघण्यासाठी मी आलेलो होतो. तेव्हा राकेश म्हणतो की ती झोपलेली असता ना? तेव्हा मामा म्हणतो की हो. खरं तर त्यावर मामाला लगेच राकेश विचारतो की म्हणजे तुम्ही तब्येतीची विचारपूस करायला आला होतात की आणखी काही? म्हणजे मला काय वाटतं माहिती आहे का, लोकांचे फोटो काढून त्यांची माहिती मिळवणं हे विशेष स्किल आहे तुमच्याकडे नाही का, आणि तेच तुम्ही करायला आला असाल का, असं विचारल्याबरोबर इथे आता मामा जरासा शांतच होतो. आणि मामाला असं म्हटल्याबरोबर तो त्याच्याकडे बघायलाच लागतो. आणि मामा म्हणतो की जावई बापू, तुम्हाला माहिती आहे का, हल्लीच्या काळात एखाद्या व्यक्तीची इन्फॉर्मेशन आपल्याकडे असणं म्हणजेच त्या व्यक्तीचा कंट्रोल आपल्या हातात असणं, बरोबर की नाही? असं म्हटल्यावर आता तो त्याच्याकडे बघतच राहतो. त्याचबरोबर इथे आता राकेश म्हणायला लागतो की अच्छा, म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की एखाद्या व्यक्तीची इन्फॉर्मेशन आपल्याकडे असणं म्हणजे त्या व्यक्तीचा कंट्रोल आपल्या हातात असणं असं वाटते का तुम्हाला? आणि जर असंच असेल तर तुम्ही एक गोष्ट विसरताय मात्र मामा, एखाद्या व्यक्तीचा कंट्रोल आपल्या हातात किंवा त्याच्याबद्दलची माहिती आपल्या हातात असणं म्हणजेच आपल्यावरचे संकटाची अनेकदा जास्त वाढ झालेली असणं असं नाही वाटत का तुम्हाला? म्हणजे आपल्यावरचं संकट हे वाढेल याचा विचार तुमच्या डोक्यात येत नाही का? अनेकदा अशीच एखाद्याबद्दलची माहिती ही आपल्याला संकटात टाकू शकते मामा, बरोबर की नाही? असं अगदी प्रेमानेच राकेश त्याला बोलत असतो आणि नजर रोखून. तेव्हा मामा म्हणतो की हो, पण जावई बापू, प्रत्येकदा असंच नसतं ना. म्हणजे अनेकदा एखाद्या समोरच्या व्यक्तीबद्दल खरी माहिती म्हणजे सत्य, आणि ती खरी माहिती ही आपल्याजवळ जर असली तर आपल्याला काहीही साध्य करता येऊ शकतं. आणि एखाद्या व्यक्तीची खरी माहिती असणं म्हणजे त्याच्यावरचा कंट्रोलच आहे, असं मामा आता त्याला बोलून दाखवतो. बरोबर की नाही जावई बापू? सत्य हे कधीही लपत नसतं आणि अनेकदा एखाद्याबद्दलची खरी माहिती म्हणजे सत्य हे लोकांसमोर आल्याशिवाय राहणार नाही जावई बापू, असं तो बोलतो. त्यावेळेला मग राकेश बघतच राहतो आणि मामा म्हणतो की हे बघा जावई बापू, हे सगळं मी असंच बोलते बरं का, गंमत म्हणून. तुम्ही ह्यातलं काहीही मनावर घेऊ नका बरं का. त्यावर राकेश म्हणतो की अहो मामा, छे छे, मी कधीच काही मनावर घेत नसतो, नका काळजी करू तुम्ही. मी असं काहीच मनावर घेणार नाही, गंमत फक्त, असं तो बोलतो. तेव्हा आता मामा अगदी नजर रोखतच तिथून निघून गेलेला असतो. आणि मामा निघून गेल्यावर इथे आता तो त्याच्याकडे अगदी नजर रोखूनच निघून जातो. राकेशला त्याची नजर अगदी बरोबर समजलेली असते. आणि राकेश तो निघून गेल्यावर विचार करतो की हा मामा नक्कीच तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आला नव्हता. इथे आलेला नक्कीच काहीतरी उपद्व्याप करून गेलेला असणार, असं म्हणून आता राकेश आजूबाजूला सगळीकडे शोधायला लागतो की मामाने काही रूममध्ये केलं आहे का.
म्हणून राकेश इकडे तिकडे सगळं चेक करत असताना कपाट ड्रॉवर सगळं चेक करत असतो की कुठे काही त्याला सापडते का. कारण मामा हा रूममध्ये आलाय, हा उगाचच आलेला नव्हता. नक्कीच काहीतरी त्याच्या डोक्यामध्ये शिजत होतं हे राकेशने ओळखलेलं असतं. आणि म्हणून राकेश सगळ्या गोष्टी जिथे जिथे काही गोष्टी लपू शकतात तिथे सगळीकडे चेक करायला लागतो. ड्रॉवर पुन्हा तिथे ज्या शोभेच्या वस्तू ठेवलेल्या असतात ते सगळं शोधत असतो. आणि नंतर इथे दरवाजा जोरात वाजतो म्हणून सुप्रिया बाहेर येते आणि म्हणते की यावेळेला कोण आलं असेल, आणि दरवाजा उघडते. त्यावेळेला दरवाजा उघडायला जात असताना बाहेरून जोरात दरवाजा वाजवत असताना कोण आहे असा आवाज ती देते. त्याच वेळेला अर्णव आलेला असतो. सुप्रिया म्हणते की अरे अर्णव, तू ये ना, काय झालं, काही काम होतं का तुझ्याकडे तुझं. तेव्हा मग ती म्हणते, तो म्हणतो की मला ईश्वरीला भेटायचं होतं खरं तर. तेव्हा ती म्हणते की अरे आताच ईश्वरी ना गोळ्या घेऊन आराम करते, तिची तब्येत ठीक नाही आहे ना, बोल ना काय बोलायचं आहे, मला सांगायचं असेल तर तू मला सांगू शकतोस. आता अर्णव विचार करतो की बापरे, म्हणजे मी सिंदूर आता औषध घेऊन झोपली आहे, म्हणजे मला आताही तिच्याशी बोलता येणार नाही का, काय करू, असा विचार त्याच्या डोक्यामध्ये आत्ता यायला लागतो. तर राकेश हा इकडे तिकडे सगळ्या गोष्टी शोधत असतो. फाईल्स, ड्रॉवर, सगळ्या गोष्टी अगदी पूर्णपणे सगळ्या गोष्टी या शोधून काढत असतो, जेणेकरून त्याला काहीतरी क्लू मिळेल. म्हणून तो शोधत असताना म्हणतो की मामाने काय करून ठेवलं काहीच कळत नाही. म्हणून आता तो सगळ्या गोष्टी म्हणजेच अक्षरशः भिंतीवरचे फोटो वगैरे सगळे बाजूला करून मामाने काही तिथे ठेवलं आहे का हे चेक करत असतो. आणि अंजली झोपलेली असते, तिथला ड्रॉवर बाजूला बघतो तर त्या ड्रॉवरमध्येही काही नसतं. परंतु आता जिथे ड्रॉवर असतो तिथे एक छोटासा लॅम्प देखील असतो आणि लॅम्पच्यामध्ये एखादी जागा असते. आता तो लॅम्प तो बघायला जातो आणि तो ड्रॉवर बघायला लागतो. आणि त्या ड्रॉवरच्या खालून पुन्हा एकदा त्या लॅम्पकडे त्याची नजर जाते आणि त्याच वेळेला त्याला त्या लॅम्पमध्ये एक छोटीशी ग्रीन कलरची चिप म्हणजेच एक गॅजेट सापडतं. आणि ते बघितल्यानंतर राकेश म्हणतो की अच्छा, म्हणजे इथे मामाने ही पेरणी करून ठेवली आहे तर. म्हणून आता पटकन तो ती चिप बघतो आणि म्हणतो की लागलं, शेवटी फायनली माझ्या हाताला हे लागलंच. या दोघा मामाभाच्यांच्या जोडीला काय वाटतं की ते मला मूर्खात काढू शकतील? नाही, त्यांना माहीतच नाही आहे की मी किती पुढे पोचलेलो आहे या सगळ्यामध्ये. आणि हे दोघंजणही माझ्याबद्दल काहीच माहिती काढू शकत नाही. म्हणून तो गॅजेट ते अगदी दाताने चावायला निघालेलं असतानाच तिथेच तो ठेवतो आणि काहीतरी त्याच्या डोक्यामध्ये विचार येतो. म्हणून ते छोटीशी जी जीप असते ती स्वतःच्याच तो शर्टच्या खिशामध्ये ठेवून देतो आणि विचार करतो की नाही, आता या अर्णवला मला धडा शिकवायलाच हवा, त्याशिवाय त्याचं हे सगळं बंद होणार नाही, असं म्हणून तो विचार करतो. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता संजयला अर्णव सांगत असतो की प्लीज माझं ऐकून घ्या, ह्या सगळ्या गोष्टी हे थांबवा. तेव्हा संजय म्हणतो की एक मिनिट गप्प बस, आता तू मला शिकवणार आहेस का की काय चूक आहे आणि काय बरोबर आहे, असं म्हणून पुन्हा दोघांमध्ये भांडण लागतं. आता अर्णव म्हणतो की एक मिनिट, आता मी तुम्हाला सांगतोय ते ऐका, आणि मी बरोबर आहे, तुम्हाला मी सांगतोय तर ऐका, असं मोठ्या आवाजामध्ये ईश्वरीच्या बाबांबरोबर संजयबरोबर अर्णव बोलत असतो. ईश्वरी चिडते आणि म्हणते की एक मिनिट अर्णव सर, तुम्ही माझ्या बाबांशी अशा मोठ्या आवाजात बोलू शकत नाही, असं तुम्ही त्यांच्यावर ओरडू शकत नाही. ईश्वरीला तो म्हणतो पण माझं ऐकून घे मी सिंदूर. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही सर, आता मी काही ऐकून घेणार नाही, मी तुमच्यासमोर हात जोडते सर, प्लीज इथून निघून जा, मला तुमचं काही म्हणजे काहीही ऐकून घ्यायचंच नाही आहे, असं म्हटल्याबरोबर आता अर्णवहिलाही हर्ट होतं की ईश्वरीला तो इतक्या या संकटातून बाहेर पाडण्याचा प्रयत्न करतोय, परंतु ते ऐकायलाच तयार नाही आहेत. त्यानंतर आता अर्णव हा घरी आलेला असताना राकेश त्याला भेटतो आणि म्हणतो की माझ्याशी हातमिळवणी कर, या सगळ्या गोष्टी तशाच राहतील, तू ईश्वरीला काहीही सांगायला जाऊ नकोस, नाहीतर एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी बहीण म्हणजेच अंजलीचा जीव धोक्यात येऊ शकतो, अंजलीसोबत काही होऊ शकतं का, अशी धमकी आता अर्णवला तो देतो. आता नेमकं अर्णव आणि राकेश काय करतील आणि ईश्वरीला अर्णव सत्य सांगण्यात यशस्वी होईल का, आणि अंजलीचा जीव वाचवण्यातही त्याला यश मिळेल का, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.